जरांगे पाटलांचं उपोषण ह्या मुंबई या ठिकाणी चालू आहे। मात्र जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी जात असताना मोर्चा निघाला असताना मनसर या ठिकाणी ते थांबले होते। त्यांनी मनसर येथे मनसर एस टी स्टँडच्या समोर सर्व मराठा बांधवांना त्यांनी मनसरमध्ये मराठा बांधवांसाठी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं का यापूर्वीही मनसरने अनेक वेळा मोर्चांसाठी किंवा मराठा क्रांती मोर्चासाठी काही कमी पडून दिलं नाही आणि यावेळीही तुम्ही मुंबईमध्ये खाद्यपदार्थ पुरवा असं एक प्रकारे आव्हान आंबेगावकरांना मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं। आज तसं पाहायला गेलं तर काल या ठिकाणी आव्हान करण्यात आलं होतं आणि आज मनसर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आज आपण पाहू शकतो अशा प्रकारे मोठे मोठे ट्रक खाद्यपदार्थाचे आंबेगाव तालुक्यातून लोड होत आहेत। हे जे लोड झालेले ट्रक आहेत हे पूर्णपणे मुंबई या ठिकाणी जाणार आहेत। त्या ठिकाणी आंदोलनामध्ये जे काही उपोषणामध्ये मराठी बांधव सामील झाले आहेत त्यांना ठिकाणी पुरवणार आहेत। आपल्यासोबत अनेक दानशूर मंडळी आहेत ज्यांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला आहे। आपल्यासोबत काही दानशूर मंडळी आहेत, काही गणपती मंडळं आहेत ज्यांनी या ठिकाणी खाद्यपुरवठे पुरवले आहेत। आपण त्यांची चर्चा करूया। तुमचं नाव काय? अजय गुले। कशा पद्धतीने आपण या ठिकाणी सहकार्य केले काय सांगा? आज या मराठी समाजाच्या आरक्षणासाठी सगळे मराठी असे पेटून उठलेले आहेत की जरांगे साहेबांना मदत करण्यासाठी सगळेजण इतके उत्स्फूर्तपणे म्हणजे सगळं त्याग करून रस्त्यावर आलेलं आहे। आणि जरांगे पाटलांनी आज तिथं मुंबईला जेवणाची जी काही गैरसोय निर्माण केलेली आहे, पाणी द्यायचं बंद केलेलं आहे, हे केलेलं आहे। हे जे आहे त्या विटीच्या आजूबाजूस काही खाऊ गल्ल्या होत्या त्या बंद केलेल्या आहेत। पण इतर ठिकाणी आज घाटकोपर असेल, लालबाग असेल, दादर असेल या ठिकाणाहून आपले मराठे म्हणजे मी काल जवळजवळ पूर्णपणे दिवसभर माहिती घेत होतो, सगळे असे मदत करत होते। आजही सकाळी कुठेतरी प्रशासनाचं आंदोलन पांगवायचं काम चाललंय का? कुठं दबावण्याचं काम चाललंय? नाही, आंदोलन हे जे आंदोलन हे ओबीसीतूनच आपल्याला आरक्षण मिळू शकतं। पण आता ही लोक कोणीतरी असा सदावर्तेसारखा माणूस सोडून द्यायचा, कुणी हाकेसारखा माणूस सोडून द्यायचा, असे अनेक माणसं सोडून द्यायचं काम चाललेलं आहे का? यांच्यावर हे जे आहेत हे बोलतात हे आचारसंहितेचं आपला कोर्टाचा अवमान करत नाही का? हे तेढ निर्माण करत नाही का समाजामध्ये? पाणी बंद करण्यात आले, हॉटेल बंद करण्यात आले होते, काय सांगा? हॉटेल आणि पाणी बंद करण्यात आले लोकांचं, काय सांगा त्याबद्दल? प्रशासन कुठंतरी हे आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न करते का? हो, आंदोलन पांगवण्याचाच प्रयत्न करते। कारण आता कुमक आणलेली आहे तिथे, ते कुमक कशासाठी एवढे बाहेर मराठी सगळे शांततेत काम हे करतात, जे ते खातात पितात सगळं व्यवस्थित हे का चालू आहे। हे कुमक आणवली, धमकी देतात, हे करतात ते करतात, सगळं आता सोशल मीडियातून खूप मोठं असं षडयंत्र रचण्याचं काम चाललेलं आहे। आता ह्या सगळ्या सरकारने एक आरक्षण देऊन टाकावं, कशाला वेळ घालवायचा त्याच्यामध्ये? द्यायचं आहे तुम्हाला। आज 3 महिने जरांगे दादांनी हे केलं होतं, मग 3 महिन्यात तुम्ही आता परत तुमची समितीची मिटिंग, याची मिटिंग, त्याची मिटिंग, हे कशासाठी मिटिंग? द्यायचं तर देऊन टाका ना। आपल्यासोबत अजूनही काही व्यक्ती आहेत, काय सांगा? तुमचं नाव? मी धनेश देवराव मोडे, मनसर उपसरपंच। कशा पद्धतीने तुम्ही मदत केलीत, काय कशा पद्धतीने मराठा मोर्चासाठी मदत करता, काय सांगा? आज खरं पाहिलं तर मनोजदादा जरांगे आपल्या मराठा समाजासाठी त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपोषणाला मराठा समाजाचे सर्व आपले बांधव असतील त्या ठिकाणी त्यांच्या समोर गेलेले आहेत। आणि आज खरी पाहता दादा जरांगेंना साथ देणं आपल्या सर्व मराठा बांधवांचं प्रथम कर्तव्य आहे। या ठिकाणी त्यांना होत असलेला त्या ठिकाणचा प्रशासनाचा त्रास, जेणेकरून काही ठिकाणी खाऊ घालल्या होत्या त्या बंद करायला लावल्यात प्रशासनाने आणि त्याच्यामुळं मराठा बांधवांची त्या ठिकाणी काय खाण्याची किंवा राहण्याची किंवा पाण्याच्या संदर्भात प्रॉब्लेम उद्भवलेत। आणि मनोजदादा जरांगेंनी जी सूचना दिली त्या सूचनेचं पालन आमचा आंबेगाव तालुका सकल मराठा समाज असेल किंवा तालुक्यातील संपूर्ण आंबेगाव तालुक्याला एक प्रकारे आव्हान केलं होतं मंच स्टँड समोरून, ते तुम्ही आज पूर्ण केले असं एकंदर दिसतंय, काय सांगा? हो, 100%। कारण की प्रत्येक मराठाच्या मनात आहे का आपल्याला कुठेतरी आरक्षण भेटलं पाहिजे। आज मराठा समाजाची मुलं 90-95% मिळून त्यांना नोकऱ्या लागते नाही आणि ज्या मुलांना 45-50% मार्क आहे त्यांना नोकऱ्या लागतात। मग आपण जर 10-15 लाख रुपये घालून वडील ते मुलांना जर नोकऱ्या लागत नसेल तर त्याच्यासाठी हा लढा आहे। आम्ही तुम्हाला जे मागतो ते आमच्या हक्काचं मागतो आहे आरक्षण, तर ते देण्यासाठी हा लढा आहे। आणि हा लढा आम्ही सर्व मराठी बांधव असून मनोज जरांगेच्या मागे राहून आम्ही हा
पूर्ण करणार. नक्कीच जी आपली शिकलेली मुलं आहेत किंवा हुशार मुलं आहेत ती कुठेतरी मागं पडत आहेत. आपल्यासोबत अजूनही काही व्यक्ती आहेत. तुमचं नाव सांगा. गणेश कांतिसे मंचर, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक. कशाबद्दल तुम्ही या ठिकाणी मदत पुरवली? एक मोठी मदत इथून जाणार आहे आज मुंबईला, काय सांगा? आम्ही काल सकाळी आंबेगाव तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन केलं की आपले जे मराठा बांधव मुंबईला जरांगे पाटलांच्या साथीला उपोषणाला बसलेत त्यांचं अन्न पाण्या वाचून दैना झालेली आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन सर्वांनी या ठिकाणी आज सगळं काय अन्नधान्य, भाजीपाला, दूध, फळे किंवा चपात्या सगळ्या प्रकारचं त्यांनी आणून दिलेलं आहे. आणि साधारणतः 20,000 लोकांची व्यवस्था आम्ही या ठिकाणी 10,000 ते 15,000 लोकांना पूर्ण एवढं पाण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी ज्या सर्वांनी मदत केली तालुक्यातील ज्या लोकांनी, त्या सर्वांचं मी मराठा सकल समाजाच्या वतीने आभार मानतो. नक्कीच अशा पद्धतीने या ठिकाणी मदत झालेली आहे. आपल्यासोबत अजूनही काही दानशूर व्यक्ती आहेत. काय सांगा, तुमचं नाव सांगा. मी अंकुश शिवाजी लांडे, मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष. खरं तर गेले 45 वर्षापूर्वी हा मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा अजूनही कायम असताना कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरुवात झालेली हा लढा खरं तर आज अंतिम टप्प्यामध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असताना गेले अनेक वर्षापासून सरकारला 57 मुक मोर्चे काढले. त्यानंतर गेले 3 वर्षापासून आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण विविध मोठमोठे मोर्चे काढले, परंतु शासन अनेक गेली, परंतु कुठल्याही शासनाला निश्चितपणे मराठा समाजाचं कुठलं लेणं देणं नाही. आता एकंदरीत तुम्ही मराठा मोर्चामध्ये सहभागी आहेत, तुमचं काम चांगलं आहे. मात्र कुठंतरी हिंदुवादी सरकार म्हणून भाजप सत्तेत आलं, पण सत्तेत येता यामध्ये कुठंतरी मतदार म्हणून हिंदुवादी सरकारमध्ये मराठा हा एक मोठा भाऊ आहे महाराष्ट्रामध्ये. आणि कुठंतरी याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे कुठंतरी हे टाळतात आहे. मग एकंदरीतच कुठंतरी हे मराठ्यांची गळचेपी होते का, कुठंतरी डावललं जाते का? कारण हिंदुवादी सरकार म्हणून सत्तेवर आलात, मात्र मोठ्या भावालाच कुठंतरी वंचित ठेवण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये. खरं तर ज्या हे असं होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये भाजपसोबत उभं राहायचं का, हाही मोठा प्रश्न निर्माण होतो. काय सांगा? खरं तर महाराष्ट्रामध्ये जर मराठा समाज जर पाहिला तर सर्वात मोठा समाज जर पाहिला तर मराठा समाजाकडे म्हणून पाहिलं जातं. परंतु ज्यावेळेस मराठा समाजावरती ज्या काही मागण्या असतात, कुठल्या पण काही मागण्या असतात, त्यावेळेस निश्चितपणे सरकार कुठल्या जर असेल कानाडोळा करतं. याच्या अगोदर देखील बऱ्याचशा वेळा आपल्याला पाहिलं असेल की सरकारने ज्यावेळेस मराठा समाजाच्या मागण्या आरक्षणासंदर्भातल्या असतील, मागील देखील फडणवीसच्या काळामध्ये असतील, त्यावेळेस देखील सांगितलं बाबा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आरक्षण केल्यानंतर आम्ही विविध कार्यप्ररित करू, अण्णासाहेब पाटील महामंडळे करू, सारखी महामंडळे करू. पण आजही त्या मंडळाला जर पाहिलं तर तशा पद्धतीने त्यांनी उभारी दिलेली नाही आहे. आणि मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण देण्याचं ज्यावेळेस इलेक्शन आले तर ज्यावेळेस आम्ही 100% देणार, आम्हाला निवडून द्या, आल्यानंतर आम्ही 2 महिन्यात तुम्हाला आरक्षण देऊ, 3 महिन्यात आरक्षण देऊ. परंतु असं करता पूर्ण 5 वर्ष जातात, परत दुसरं सरकार येतं. आणि भाजपने जरी आता तुम्ही सांगितलं भाजपचा जर विषय जर काढला तर हिंदुत्वादी जरी म्हटलं तर परंतु महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज हा जास्त आहे. आणि मराठा समाज ज्या प्रकारे मोठा भाऊच आहे महाराष्ट्रामध्ये, चुकवा या सरकारला चुकवावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मराठा बांधवांची जर सरकारने जर तोंडाला पानं पुसली तर भूमिका काय राहील असं वाटतं? मराठा समाजाची जर यावेळेस जर कुठल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मराठा समाज हा वेगळ्या दिशेने निश्चितप्रमाणे पाऊल उचललं जाईल याच्यावरती. कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मदत केलीत तुमच्या सहकार्याने, काय सांगा? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांचं गेले 3 दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातून अनेक लाखो मराठा आमचे युवक सहकारी त्या ठिकाणी सहभागी झालेले आहे. परंतु गेले 3 दिवसापासून आपण सर्वजण पाहतो आहे की या सर्वांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या सगळ्यांची उणीव त्या ठिकाणी भासते आणि सरकार देखील याच्यामध्ये त्या ठिकाणी कमी पडते. ही ज्यावेळेस बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली त्यावेळेस प्रत्येकानं तालुका लेवलला त्या ठिकाणी आम्ही नियोजन केलं. प्रत्येकाच्या गावागावामधून मराठ्यांपर्यंत, मुंबईपर्यंत त्यांना अन्न, वस्त्र या गोष्टी कशा पद्धतीने पुरवता येतील त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि संपूर्ण प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून त्या ठिकाणी काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व बांधवांनी त्या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष मध्ये न येता सर्वांनी राजकीय मतभेद त्या ठिकाणी विसरून सर्वजण फक्त मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्या एकाच उद्देशानं आणि एकाच हेतूनं त्या ठिकाणी सर्वजण काम करत आहेत. आणि जोपर्यंत मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे. आणि जितकी मदत लागेल तितकी रसद पुरवायला त्या ठिकाणी जे मराठी गावामध्ये त्या ठिकाणी थांबलेत
ते देखील जी मदत लागेल ती मदत लागवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे असा प्रत्येक गाव पातळीवरती त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्याच्यामध्ये झुकती भूमिका घेऊन मराठ्यांसाठी आरक्षण देणं हे त्या ठिकाणी प्रामुख्यानं बंधनकारक राहील आणि तो निर्णय त्यांना त्या ठिकाणी घ्यावा लागेल असं मी सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। आपल्यासोबत अजून काय होते, काय सांगा कशा पद्धतीने तुम्ही मदत केली मराठा आरक्षण साठी आणि कशी मदत पुरवली काय सांगा? माझं नाव संदीप मोरडे। एक फक्त 12 तासापूर्वी आम्ही माहिती दिली की आम्हाला मुंबई येथे मदत करायची आहे, तर 12 तासात कमीत कमी 25 गाडी भाकरी, चपाती आणि पाणी बॉटल, त्यामध्ये भेळसुद्धा, ज्यांना जे शक्य होईल तेवढ्या लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मदत केलेली आहे। आणि यापुढेही मनोज जरांगे पाटलांचा जर आदेश आला तर अजूनही आपण नक्कीच आपल्या जे बांधव आहेत मुंबईमध्ये त्यांचे कधीही हाल होऊ देणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मराठा जागा तो सबसे आगे। मराठ्यांचं जर कोणी त्रास जर देत असेल हे सरकार, तर सरकारला आमची आंबेगाव तालुकाकरांची विनंती आहे का आपण उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेब बोलत होते का आरक्षण आपण मराठ्यांना दिलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने द्यायचं। आता फडणवीस साहेब स्वतः जर मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी काहीतरी कायद्यामध्ये बदल करून आरक्षण हे नक्कीच 100% दिलं पाहिजे। कारण लाखोचा पोशिंदा जो शेतकरी असतो, तो शेतकरी जर कधी भडकला तर मुंबईवर कधीही अशी वेळ आलेली नाही, अशी वेळ येऊ शकते। त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत आपण आरक्षणाचा लवकरात लवकर तोडगा काढा। आणि राहिला विषय तो जेवणाचा, माझ्या मराठा बांधवांना एकही बांधव उपाशी राहणार नाही ही सर्व शेतकऱ्यांतर्फे आम्ही ग्वाही देतो। आणि कधीही पण तुम्ही सांगा आम्हाला, तुम्हाला जी जेवणाची गरज असेल ती आम्ही अग्रक्रमाने आंबेगाव तालुका म्हणून नक्कीच पुरवणार म्हणजे पुरवणार। एक प्रकारे कुठंतरी दुसऱ्या कोणत्याही आरक्षणाला आम्ही धक्का लागून देणार नाही हे त्यांनी आधी सांगितलेलं आहे। आमचा धनगर समाज असेल, दुसरे ओबीसी असतील, यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते तुम्ही द्या। कायदेतज्ञांनी सांगितलेलं आहे की आरक्षण भेटू शकतं, फक्त सरकारची पॉझिटिव्ह भूमिका असेल तर नक्कीच आरक्षण भेटणार, हे नक्कीच। ठीक आहे, आपल्यासोबत अजूनही या ठिकाणी अजूनही काही दानशूर व्यक्ती आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही मदत पुरवली काय सांगा? तुमचं नाव सांगा, पद सांगा। माझं नाव निलेश थोरात, मी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर। या ठिकाणी बाजार समितीच्या आवारामध्ये आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमधून मुंबईमध्ये जे आपले आंदोलक आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी गेलेले आहेत, त्यांना अन्नाची कुठलीही कमतरता निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील अनेक गावातील जो शिदा या ठिकाणी आम्ही एकत्रित गोळा केलेला आहे आणि तो इथून व्यवस्थित पॅकिंग करून मुंबईच्या सर्व आंदोलकांपर्यंत पोहोचविण्याचं काम या ठिकाणावरून केलं जाणार आहे। त्या माध्यमातून निश्चितपणे सर्व आंदोलकांची पुढील काही दिवसाची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे आणि त्या माध्यमातून ह्या आंदोलनाला पाठबळ देण्याचं काम आंबेगाव तालुक्यातील मराठा समाजातील अनेक लोकांनी या ठिकाणी सहकार्यातून केलेलं आहे। आम्ही बाजार समितीचे सर्व कर्मचारी इथले असतील, सर्व व्यापारी असतील किंवा आमचे सहकारी उपसभापती सचिनराव पानसरे असतील, आमचं सर्व संचालक मंडळ असेल, या सर्वांनी हे बाजार समितीमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊन जास्तीत जास्त आणि सुरक्षित पद्धतीने सर्व शिदा मुंबईपर्यंत आंदोलकांपर्यंत पोहोचावा अशी व्यवस्था केलेली आहे। आणि ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा जो निर्णय आहे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी, त्याला या माध्यमातून पाठिंबा देण्याचं काम आंबेगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नामदार वळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बरेचशी मदत आलेली आहे आणि मदत आलेली अजूनही बरेच लोक आपल्यासोबत आहेत। गावागावातून या ठिकाणी मदत आलेली आहे। गावागावातला मराठा बांधव या ठिकाणी मदत घेऊन आलेला आहे। काय सांगा, कुठून आला तुम्ही? नमस्कार, मी विजय धोंडीबा गावडे, माजी सरपंच आदर्शगाव गावडेवाडी। आम्ही जे 5 दिवसापूर्वी मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी मंचरमधून आपल्याला व्हिजिट देऊन गेले आणि मुंबईला ते आझाद मैदानावरती त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी त्या दिवशी आपल्याला आवाहन केलं होतं की मुंबईमध्ये मी उपोषणाला जातो आहे आणि पुणे जिल्हा हा मला फार जवळ आहे। इथं मंचर स्टँडवरती आवाहन केलं होतं, मंचर स्टँडवरती आवाहन केलं आणि त्यांनी सांगितलं होतं की पुणे जिल्हा हा जवळ आहे, मी ज्या आंदोलनाच्या ठिकाणची जा तिथून, तर या ठिकाणाहून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नपदार्थाची अपेक्षा आहे। तर त्याप्रमाणे आज आंबेगाव तालुक्यातून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गावागावामधून ही अन्नाची खाद्यपदार्थाची मदत त्या ठिकाणी जमा करत आहे। आम्ही सुद्धा ज्यावेळेला काल रात्री आम्हाला समजलं
आणि त्याप्रमाणे आम्ही लोकांना आवाहन केलं. पत्रकार साहेब, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की अंगणवाडीमध्ये जाणारी 2.5 वर्षाची मुलगीसुद्धा तिच्या डब्यामध्ये एक चपाती आणि चटणी घेऊन आली आणि तिनेसुद्धा ती मदत त्या ठिकाणी आज गावडेवाडीमध्ये आम्ही ज्यावेळेला मदत गोळा करत होतो त्यावेळेला तिने आणून दिली. आणि त्याचप्रमाणे एक आमची गावामधली एक आजी आहे, ती 85 वर्षाची आहे. ती म्हणली माझ्या मोबाईलवरती काय ते व्हॉट्सअप किंवा काय असते ते नाही आहे, त्याच्यामुळे मला काही समजलं नव्हतं. पण तिला सकाळी समजल्यावर तिने स्वतः 10 भाकरी करून आम्हाला दिल्या. म्हणजे अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतला आहे. आणि भाकरी, चपाती, चटण्या असतील, लोणची असतील किंवा बिस्किट पुडे, भेळी असे वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी दिले आहेत. एक पिकअप गाडी भरून आम्ही सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे. जवळपास एक 50-60 पाण्याची बॉक्ससुद्धा बाटल्याची आम्ही आणलेली आहेत. आणि हे सगळं आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. अजूनही आपल्यासोबत काही लोक आहेत. काय सांगाल, कुठून आला तुम्ही? मी मंचर के दोरात. मी महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि आमदार जे मराठा समाजाचे आहेत त्यांना एकच विनंती करेल, मराठा बांधव म्हणून, की आपणा ही शेवटची संधी आहे. या मराठा आरक्षणासाठी आपण तन मन आणि धनाने सामील व्हावं. कारण की जनतेचा विश्वास आत्ता तुम्हाला कमावते जर असेल तर ही शेवटची संधी आहे. तेव्हा कृपा करून सर्व आमदार आणि खासदार मराठा समाजाचे त्यांनी मनोजदादा जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देऊन तिथं समक्ष जाऊन त्यांना पाठिंबा द्यावा. कोणत्याही बाकीच्या मतांचा विचार करू नका. शेवटी आपली जात महत्त्वाची आहे. तुम्ही बाकीच्या ओबीसी नेत्यांचं बघा आणि आपल्यासुद्धा आपल्या समाजाचं बघा. काही मराठवाड्यातील आमदारांनी खासदार समक्ष त्यांना मनोजदादांना भेट दिलेली आहे. तेव्हा बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांना माझी विनंती आहे, जातीसाठी तरी एकत्र या. आत्तापर्यंत तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या माफ केल्या जातील. कारण आता मराठा बांधव सगळं जागृत झालेला आहे. ज्या ज्या चुका झाल्या त्या आता आम्ही उघडत नाही. आत्ता विषय महत्त्वाचा आहे आरक्षणाचा. मनोजदादांना आपण खंबीरपणे पाठिंबा द्या आणि सामील व्हा. नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही सहकारी मदत घेऊन आलेली आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. तुमचं नाव सांगा. मी विशाल जालेंद्र वाबळे, आंबेगाव तालुक्यात. कुठंतरी एक प्रकारे आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांचं पाणी बंद करून किंवा हॉटेल लवकर बंद करून कुठंतरी खाद्यपदार्थ थांबून आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे ते कुठंतरी पांगवायचं काम चाललं आहे का? सरकारची भूमिका यामध्ये कुठंतरी आंदोलन दडपायचे आहे का, उपोषण दडपायचे आहे का? सरकारचा हा पहिला डाव आहे का अन्न पाणी पहिलं यांचं बंद करून बघू हे कसे चालतात. पण सरकारला माहिती नाही अजून मराठे काय आहे. मराठ्यांना जरांगे साहेबांनी एक हाक दिली. एकदा जरांगे साहेब शिवनेरीवरून मुंबईला आंदोलनासाठी जात असताना त्यांनी पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याला विशेष जबाबदारी दिलेली. तुम्ही फक्त एक अन्न म्हणून तुम्ही अन्न आणि पाणी तुम्ही हे जबाबदारी पार पाडा, मी बाकीच्या गोष्टीला जबाबदार आहे. त्यामुळं पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा हा पूर्णतः एक मतानी जरांगे पाटलांच्या मागे आहे. काय सांगायचं, एक प्रकारे हिंदुवादी सरकार म्हणून BJP सत्तेवर आलं. आता सत्तेवर आलं असताना कुठंतरी महाराष्ट्रातला मोठा भाऊ जो आहे मराठा बांधव याला कुठंतरी डावलण्याचं काम चालू आहे का? आणि मोठ्या भावाला जर असं वंचित जर ठेवणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये मराठे काय निर्णय घेतील? म्हणजे एकतर हे BJPचं सरकार आहे, त्यांना हिंदूची व्याख्याच कळाली नाही. हिंदू म्हणजे आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा रूढी संस्कृती घालून दिल्यात ते जपणं म्हणजे हिंदू संस्कृती जपणं हे सगळ्यात मेन आहे. हिंदू नावाखाली लोकांना बुबरँग गेलेला आहे. संस्कृती म्हणजे आपले जे असते सप्ते असतात ही एक संस्कृतीच आहे. आज आपण अन्न आपल्या बांधवांसाठी इथून पाठवतोय, ही एक संस्कृती, ही खरी हिंदू संस्कृती. ते सांगतात ती हिंदू संस्कृती नाही आहे. आणि त्याच्यामुळं हे फसवेगिरीचं सरकार आहे. आणि आज माझं सांगणं आहे BJP बरोबर सरकारमध्ये गेलेल्या मराठी आमदारांना तुम्ही स्पष्ट सांगा, तुम्ही मराठ्यांचे असाल, मराठ्यांच्या पोटी जन्म घेतला असेल तर तुम्ही सांगा तुम्ही मराठ्यांचे आणि आमचा यांना पाठिंबा आहे. छुपेगिरी करू नका. आता तरी आपण आपल्या आईचं नाव घ्या. मी या आईच्या पोटून जन्म घेतलाय, मराठ्यांच्या पोटून जन्म घेतलाय. आता तरी बाप बदलू नका सत्तेसाठी तुम्ही. बरोबर. खरंच या अशा संतप्त प्रतिक्रिया या मराठा बांधवांच्या आहेत. लवकर निर्णय जर नाही घेतला नक्की काहीतरी वेगळं या ठिकाणी घडू शकतं. आपल्यासोबत अजूनही काही लोक आहेत. नाव काय तुमचं? नमस्कार, मी सुशील पिंगळे. मी नारोडी गावचा एक मराठा सेवक आहे.
आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात सर्व मनोज जरांगे दादांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वजण भाकरी असतील किंवा जो काही शिदा आहे तो घेऊन आलेला आहे। या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला ठणकावून सांगायचं आहे की आम्ही पानिपतमध्ये रसद कमी पडली म्हणून काही मागं हटलो नाही आणि आताही हटणार नाही। महाराष्ट्रातील तमाम जनता आणि पूर्ण तालुक्यांमधील जनता आता एकवटलेली आहे। तुम्ही मागील काही दिवसात सरकारने फ्लेक्स लावले कर्तृत्वावर, तर तुमचं काय कर्तृत्व आहे? जे आमचे मुंबईमध्ये बांधव गेलेत त्यांचे शौचालय बंद करणे, त्यांचे पाणी बंद करणे, त्यांना जेवणाची सुविधा बंद करणे, हे जर तुमचं कर्तृत्व असेल तर असं कर्तृत्ववान सरकार आम्हाला आता नको आहे। मी या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही हे 3 चाकाचं जे काही सरकार बसवलं आहे, आजपर्यंत तुम्ही सांगताय आम्ही अजून नियोजन करतोय, आमच्या समित्या सांगत आहेत, अभ्यास चाललाय। 3 महिन्यांच्याही जास्त कालावधीत मनोज जरांगे साहेबांनी तुम्हाला अल्टिमेट दिला होता। या तारखेला अजूनही 13 महिने मागितले जातात, काय सांगा? अजिबात अतिशय हे म्हणजे लबाडा घरचं जेवण जे आपण म्हणतो त्या प्रकारचं सरकार हे आपल्याला आव्हानावर आव्हान दिवसावर दिवस सांगत आहे। तुम्हाला या गोष्टीतून सांगतो की सरकारला सर्व माहीत होतं आणि उपाययोजना करणे हे सरकारचं प्राथमिक कर्तव्य होतं। सरकार तिथे कुठेतरी कमी पडले, मराठ्यांना कमी लेखण्याचं काम तुम्ही केलंय। आणि आणखी काही मुंबईच्या मराठ्यांना सांगतो, कोरोना आला त्यावेळेस तुम्ही जसं गावाला हाक दिली तसं तिथल्या मराठा बांधवांना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपल्याही काही शेतकरी बांधव आज तिथं आहे, त्यांना तुम्ही घराच्या बाहेर या, नोकरी धंदा तुमचा व्यवसाय हा होत राहणार आहे। पण पुढची पिढी जेव्हा मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनाचा जेव्हा विषय काढील, इतिहासात नाव लावलं जाईल, तेव्हा मुंबईच्याही मराठ्यांचं नाव अग्रस्थानी पाहिजे। आज इथून आम्ही गाड्याच्या गाड्या पाणी पाठवतोय, शिदा पाठवतोय, हे सरकारचं सर्व काम आज पुन्हा एकदा बॅकग्राऊंडला मराठा समाज करतोय। सरकारला या दृष्टीने सांगू इच्छितो की लवकरात लवकर निर्णय घ्या। आमचा मराठा तरुण हा त्रासलेला आहे, नोकरी तो त्याच्या शैक्षणिक जीवनात पात्र आहे, परंतु तुमचा जो मेरिट लिस्ट लागते त्याच्यावर पैसे तर भरतोय, पुन्हा जर निवड म्हणजे तेवढे कॅपॅसिटीने जर गुणाने तो पात्र झाला तरी मेरिटला त्याचं नाव लागत नाही। ही सर्व जबाबदारी ही ह्या सरकारची आहे। बाकीच्या राज्यांमधले तुम्ही आरक्षण जे वाढून घेत आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला 3 महिन्यापूर्वी करता आला नाही। आतापर्यंत बऱ्याच राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण दिलंय, मात्र इथं कुठंतरी तमिळनाडूमध्ये पण इथं कुठंतरी एक संभ्रम पसरवला जातोय किंवा देता येत नाही अशी सरकारची भावना आहे। सरकार फक्त राजकारण आलं की मराठ्यांना जवळ धरतंय, त्यानंतर मराठा समाज हा त्यांच्याच बरोबर आहे असं ग्राह्य धरलं जातंय, परंतु सर्व मराठा आमदार त्यांच्या बरोबर आहे म्हणून जनता त्यांच्या बरोबर आहे की नाही हा आता विचार करावा लागेल। मराठी जनता आता हुशार झालेला आहे, मराठी माणूस हा हुशार झाला आहे, तो आता विचार करल आणि या पुढील ज्या निवडणुका लागतील त्यावेळेस आम्हाला फक्त सगळ्यांच्या बरोबर ग्राह्य धरलं जाणार नाही। ह्या जे काही आंदोलन चाललंय याचा निश्चित परिणाम सरकारला भोगावा लागेल आणि सरकार जर यातून हुशार असेल तर त्यांनी आत्ताच निर्णय घ्यावा। तुमच्याकडे सर्व तज्ज्ञ लोक आहेत, कायदे तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही आणखी आता जर 13 महिने घेत असाल तर इथून मागचे 13 महिने केलं काय हे तुम्ही सर्व प्रकारे एकदा डिस्प्ले लावून किंवा जसं तुम्ही म्हणता लाव रे तो व्हिडिओ तसा सगळीकडे व्हिडिओ लावा, सर्व मराठ्यांना तुमचं खोटं कळू द्या। नक्कीच याच्यामध्ये कुठेतरी सरकारची उदासीनता दिसते। अजूनही काय आपल्यासोबत मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। काय सांगा, तुमचं नाव सांगा? माझं नाव प्रफुल्ल मारुती गावडे, मी आदर्श गाव गावडेवाडीमधून आलेलो आहे। खरं तर सरकारने आता मराठ्यांचं पाणीपत करायचं ठरवलं आहे, पण सरकारला मला एक गोष्ट सांगायची आहे की मराठे पाणीपतात सुद्धा मागे नव्हते आणि आजही मागे नाही आहेत। आज आमचं गाव जरी छोटं असलं तरी सगळ्या मळ्यातून एका मळ्यातून आमच्या 350 भाकरी आल्या आणि मराठ्यांना आम्ही सणद पुरवायला कधीही मागे पडणार नाही आणि इथून मागेही पडलो नाही आणि इथून पुढेही पडणार नाही। आता काही वृत्तवाहिन्यांवरती अशी बातमी पसरवली जाते की कुणबी मराठा विरुद्ध मराठा, तर कुणबी मराठा आणि मराठा हे दोन्ही वेगळे नसून हे सोबतच आहोत। आम्ही असंख्य कुणबी मराठे सुद्धा आज मराठ्यांच्या सोबत आहोत। कुणबी मराठा आणि मराठा हे एकत्रच आहेत, चुकीच्या बातम्या पसरवू नका, मराठ्यांना अजून खिजवू नका। मराठे एकत्र आहेत, तुम्ही जेवढा त्रास देणार मराठे होणार आणि अजून लढणार। त्याच्यामध्ये कुठेतरी सोशल मीडियाचा वापर करून ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज विरुद्ध आपलेच कुणबी समाज असं कुठेतरी वाद पेटावला जाते, याच्यामागं कोण आहे, काय वाटतं तुम्हाला आणि याचे पर्यवसन काय होणार आहे, काय सांगा? हे बघा आता काय झालंय की रिसेंटलीच आपल्या पण मुख्यमंत्री त्या वृत्तवाहिनीला भेट देतात,
वृत्तवाहिनीला भेट दिल्यानंतर वृत्तवाहिनी लगेच पुढच्या 2 तासात सांगते कुणबी मराठा विरुद्ध मराठा. अरे हे काय चालू केलं तुम्ही? आम्ही सोबतच आहोत. आज मनोज जरांगेमुळे आम्ही आज कुणबी मराठा झालो. आजपर्यंत आमच्या कुणबीच्या नोंदीच नव्हत्या. शिंदे साहेबांची जी समिती झाली त्यानुसार आमच्या नोंदी सापडल्या. आम्ही आज कुणबीमध्ये गेलो आणि हे सगळे उपकार मनोजदादा जरांगेंचेच आहेत. आज मनोजदादा जरांगेंनी हाक दिली आम्हाला. मनोजदादा जरांगेंनी त्या दिवशी सांगितलं की जर एका दिवसात तुम्ही आंदोलनाची सहकार्य केलं नाही तर दुसऱ्या दिवशी अजून मराठे जागृत होणार. तसंच झालंय. दुसऱ्या दिवशी अजूनही मराठे जागृत झाले. तिसऱ्या दिवशी अजून मराठे जागृत होणार आणि चौथ्या दिवशी आझाद मैदानावरती तरुणाला अधिकारी बनायचं असतं तेव्हा मिरिक लागते आणि मिरिकमध्ये इतर समाजाची मुलं 4 पट मराठे अजूनही घरी आहेत. समाजाच्या मुलाला जास्त मार्क असून सुद्धा जर आझाद मैदानात पोहोचले आपला मुलगा हा शिपाई बनतो. काय अख्खी मुंबई कमी पडेल आणि मुंबई घडवले ही मराठी माणसानेच घडवले. तुम्ही जर हिंदू जमात जर तुम्ही एकत्र करायची म्हणत असाल तर हिंदूमध्ये असंख्य मराठे आहेत. हे जर तुम्ही विसरत असाल तर तुमची फार मोठी चुकी आहे. आणि जर तुम्ही समजत असाल की मराठे तिथं फक्त शैक्षणिक पातळीवर नाही आहेत तर जे सुशिक्षित मराठे आहेत ना त्यांनी आज ट्विटर वॉर चालू केलेलं आहे. ट्विटर बघा. CMO ऑफिस PMO ऑफिसवर ट्विटर वॉर चालू आहे. जर तुम्ही विचार करत असाल की फक्त आम्ही जमिनीवरचीच लढाई लढत आहोत तर आम्ही सोशल मीडिया माध्यमातून सुद्धा आणि ट्विटरवर सुद्धा फेसबुक इंस्टाग्राम जिथे आहे तिथं सुद्धा जनजागृती चालू आहे. मराठे हे तळपातळीवरून आज सरकारच्या लेवलला हेच सांगत आहेत की लवकरात लवकर कायद्यामध्ये बसेल आणि कायद्यामध्ये ज्याला चॅलेंज होणार नाही असं आरक्षण आम्हाला लवकरात लवकर द्यावं. याच्यात कोणतीही तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जर आंदोलनामध्ये सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर तुमची येणाऱ्या दिवसांमधली पुढची भूमिका असणार? हे बघा आता कसं झालंय की मुंबई तर जाम झालेली आहे. पुढची भूमिका मनोजदादा जरांगेंनी भूमिका एकदम स्पष्ट केलेली आहे. जर तुम्ही आज ऐकत नसाल तर तळागाळातले मराठे एकत्र येणार आहेत. आता आमची सर्व पक्षीय आमदार खासदारांना विनंती आहे तुमचा जाहीर पाठिंबा मिळालाच पाहिजे. जर नाही मिळाला तर पुन्हा म्हणू नका की हे आमचे मराठे आणि या मराठ्यांना गृहीत धरू नका. मराठे आता गृहीत धरले जाणार नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळातला अगदी अशिक्षित मराठा सुद्धा एकत्र झालेला आहे आणि त्यांना सुद्धा आता कळतंय की बाबा शिक्षण हे फक्त 10वी-12वी पुरतं मर्यादित नाही. आता पुढे इंजिनिअरिंगला जागणारी तीच फी जी मराठ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये 1,17,000ची फी आहे आणि तीच जर OBC बांधवांना मागितली तर ती 66,000ची फी आहे. तुम्ही कोणत्याही मी तुम्हाला आत्ता पण दाखवू शकतो कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजचं तुम्ही वेळापत्रक काढू शकता आणि फी स्ट्रक्चर काढू शकता. या फी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला जमीन आसमानाचं तफावत आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे? याच्यात पुढचं पाऊल एवढंच की जर आम्हाला मराठा म्हणून सहकार्य मिळालं नाही तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा इथून पुढच्या कोणत्याच निवडणुकीमध्ये करू नका. मिळणार नाही. कितीही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा मराठा बांधव येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये नक्कीच त्यांना उत्तर देतीलच. आपल्यासोबत काय अजूनही दानशूर व्यक्ती आहेत. नाव सांगा तुमचं, काय सांगा? मी बाजीराव मोडे, मंचर ग्रामपंचायत सदस्य. आपल्याला 1982 साली अण्णासाहेब पाटील मराठ्यांचे नेते त्यावेळेस आम्ही बघितलं आहे आणि आज त्याच रूपानं जरांगे पाटीलसुद्धा आज मराठ्यांचे नेते उपोषण करायला मुंबई या ठिकाणी गेले आहेत. त्यांनी मंचरला थांबल्यानंतर 5 दिवसापूर्वी सांगितलं आम्ही मुंबईला चाललो आहे पण हे सरकार आम्हाला त्या ठिकाणी अन्न पुरवणार नाही. आणि त्यांनी जबाबदारी दिली पुणे नगर जिल्ह्यावर नाशिक जिल्ह्यावर का तुम्ही आमच्या जवळ आहे, तुम्ही अन्नाचं आम्हाला अन्न असन पाणी असन धान्याचं पुरवण्याचं काम करा. आणि आज बघितलं तुम्ही मार्केटला बहुसंख्य जवळजवळ तालुक्यातून भाकरी असन चटणी असन अनेक पदार्थ पाणी असन हे या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आणि सरकारला हे माहिती नाही का मराठा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या जीवावर शेतकऱ्याच्या अन्नाच्या जीवावर तुम्ही सगळे मुंबईला इकडे तिकडे असतात हे आमचंच अन्न खात असतात. त्यामुळं माझी सरकारला कळकळीची विनंती आहे आमच्या मराठी बांधवांना त्या ठिकाणी तुम्ही अन्नदान हे अन्न दिलंच पाहिजे. हा तुमचा तिथला न्यायाचा अधिकार आहे. आणि आपल्या संपूर्ण तालुक्यातील जवळजवळ मला वाटतं 112 मराठ्यांचे आमदार आहेत, काही खासदार आहेत. त्यांनासुद्धा वाटलं पाहिजे का आपण मराठी आहे आणि मराठ्याचे लोक आपले या ठिकाणी उपाशी मारतात. त्यांनासुद्धा विनंती आहे त्यांनीसुद्धा पुढं आलं पाहिजे. राजकारणाच्या वेळेस राजकारण करा पण ज्यावेळेस समाजकारणाचा प्रश्न येतो समाजाचा एखादा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्या जातीसाठी आपण उभं राहिलं पाहिजे. अशी माझी खासदार आमदारांना
या ठिकाणी विनंती आहे. अजूनही आपल्यासोबत काही लोक त्या ठिकाणी मदत घेऊन आले आहेत. काय सांगा, कुठून आल्या, नाव सांगा तुमचं. मी नवनाथ भीमाजी गावडे आदर्श गाव बराडी माजी तंटामुक्ती अध्यक्ष. मी बराडीवरून आलो. आमच्या ज्या दिवशी समजा एक 5 दिवसापूर्वी जरांगे दादा आपल्या गावातून गेले, आपल्या तालुक्याचं नाव घेतलं का पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका हा माझ्या पाठीशी कायम राहणार आहे आणि हा आंबेगाव तालुका हा दादांच्या कायमस्वरूपी पाठीशी राहणार आहे. सरकारला माझी एक कळकळीची विनंती एवढीच आहे का आता तुम्ही जे 1947ला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला जशी चळवळ होती तशी चळवळ आम्हाला करायला लावू नका. आमचे जे मराठी बांधव मुंबईला आलेले आहेत त्यांना तुम्ही नाहकता वेटीस धरू नका आणि त्यांना ज्यावेळेला तुम्ही वेटीस धरणार त्यावेळेला 4 पटीने आमचा मराठा बांधव गावी आहे. आणि जर आमचा गावचा मराठी बांधव जर एकदा चिखदाळला गेला किंवा तुम्ही जर त्याला वेगळं वातावरण जर लावलं तर आमचा मराठी बांधव तुमचं चाक देखील फिरून देणार नाही आणि याची तुम्ही सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. दुसरा विषय असा, जे मराठी आमदार खासदार आहेत त्यांनी आपल्या आईला आई म्हणावं, दुसऱ्या आईला आई म्हणू नये. आज तुमची समजा तुम्हाला ज्याच्यासाठी पाठवलं त्याच्यासाठी तुम्ही आमच्या दादांच्या किंवा आपल्या जातीसाठी माती खा, काय दुसऱ्याच्या जातीसाठी माती खाऊन दुसऱ्याला सहकार्य करू नका. तुमचे नेते आहेत का आंदोलनात? काय काय तुमचे नेते आहेत का आंदोलनामध्ये? आमचे नेते समजा जे काय आहेत त्यांनी दादांना सहकार्य करावं ही कळकळीची विनंती आहे. पण ते आमचे नेते देखील ते दिसत नाही. ते का नेमकं काय करतात ते आम्हाला काही समजा नाही. आणि आमचे नेते जे आमच्या लायकीचे राहिलेच नाही. आजपर्यंत आमचा विश्वास होता पण आज ते आम्हाला सोडून बाजूला आहेत. मग त्यांनी जात बदली केली की काय केली ते आम्हाला कळत नाही. आपल्यासोबत अजूनही काही लोक आहेत. काय सांगा? खरं तर एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आज काही ओपन कॅटेगरीमधले लोक आहेत ज्यांचा ऑल इंडिया रँक 2 आहे NET-मध्ये, तरीही त्यांना KEM मुंबईमध्ये ॲडमिशन मिळू शकत नाही. आता काय हा मुद्दा, तर KEMने ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या 0 करून टाकल्यात. का केल्यात? का आमच्या बांधवांनी शिकून पुढे जाऊ नये म्हणून. ऑल इंडिया रँक 2 जर मिळवण्यासाठी इथं तुम्ही जर सुशिक्षित असाल तर तुम्ही समजू शकता ऑल इंडिया रँक 2साठी जर तुम्ही 4 जरी अटेम्प्ट केले ना तरी ऑल इंडिया रँक 2 मिळणं अशक्य आहे. जर हे तुम्ही विचार करत असाल तर मराठा बांधव हा आज ओपन कॅटेगरीमध्ये आहे हे समजून घ्या. आणि आजही तळागाळात मराठा बांधव मागास आहे हे तुम्ही विसरू नका. तुम्ही कन्सिडर केलेलं आहे की काही संघटित मराठे आहेत जे ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, पण हा गडगंज पैशासाठी केलेला आंदोलन नाही. हे सर्वसामान्य गरीब मराठा आपण काय म्हणू शकतो की गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे. त्यांचा विचार केला गेला पाहिजे. आणि हे जे अभ्यास करून जे पुढे चालले यांनी केलेल्या अभ्यासाचं फळ म्हणून यांना हवं तिथं ॲडमिशन मिळायला पाहिजे असं मला वाटतं. पुढची गोष्ट, जर तुम्ही फी स्ट्रक्चर बघितलं तर 1,17,000 ओपन कॅटेगरीला आणि 66,000 इतर OBC कॅटेगरी किंवा इतर कॅटेगरीला. तर मग आमची चूक ती काय? आम्ही काय पाप केलं असेल? जर तुम्ही त्याच फी स्ट्रक्चरमध्ये देऊ शकत नसाल तर आम्ही हे गरजवंत मराठ्यांनी एवढा पैसा आणायचा कुठून? याचा अर्थ असाच होतो का की आम्ही आमच्या मुलाबाळांना शिकवू नये, आमची शैक्षणिक प्रगती झालीच नाही पाहिजे? हे तुमचा जर सरकारचा हा प्लॅन असेल तर सरकारला हे समजून जावं की आम्हीही अशिक्षित नाही. आम्ही एवढं नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की मागे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आंबेगाव तालुक्यातील मोठमोठे ट्रक भरून जे काही खाद्यपदार्थ आहेत ते मुंबईच्या दिशेने आता रवाना होणार आहेत. मराठा बांधवांनी या ठिकाणी रसद पुरवली आहे. येणाऱ्या काळामध्येही पुढचं उपोषण जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत आंबेगाव तालुका हा मनोजदादांच्या मागे उभं राहील असं मराठा समाज बांधवांचं असं म्हणणं आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, मंचर, आंबेगाव. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.